कोथिंबीर आणल्यानंतर आपण कोथिंबीर निवडून घेतो आणि देठंही फेकून देतो, पण देठांमध्येच खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतात। देठांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतात। इतकी पौष्टिक देठं फेकून देण्यापेक्षा कोथिंबीरीच्या देठांचा वापर करून झणझणीत जिभेला चव आणणारा ठेचा बनवलेला आहे। चला मग तर फारसा वेळ न घालवता ठेचा बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण ठेचा बनवायला सुरुवात करूयात। या ठिकाणी तवा गरम झालेला आहे। कोथिंबीरीची देठं आपण स्वच्छ धुवून आणि ती कापून घेतलेली आहे। अगदी बारीक कापायची गरज नाहीये, मोठे मोठीच कापून घेतलेली आहे। 1 चमचा तेल घालून मध्यम आचेवर देठं आपण छान परतवून घेऊ। तर 3 मिनिटाकरता देठं छान परतवून घेतलेली आहे। काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे राहिलेली देठं ही छान परतवून घेऊ। मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता आपण देठं छान परतवून घेतलेली आहे। तर या ठिकाणी मी मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे। काही मिरच्या ह्या कमी तिखट वापरलेल्या आहे आणि काही तिखट वापरलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि मिरच्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर मिरच्यांना छान लालसर कलर येईपर्यंत मिरच्या आपण छान परतवून घेतलेल्या आहे। एका ताटामध्ये काढून घेऊयात। मिरच्या आणि देठं थंड झालेली आहे। मिक्सी जारमध्ये मिरच्या घालायच्या आहेत, थोडी देठं घालूयात आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अशाच प्रकारे राहिलेली देठं ही वाटून घेतलेली आहे। वाटलेली देठं आणि मिरची लसूण घालूयात आणि खूप सारी बारीक कापलेली कोथिंबीर घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मध्यम आचेवर खरडा छान खरपूस असा परतवून घ्यायचा आहे। थोडा लिंबू पिळायचा आहे आणि तेल सोडून मध्यम आचेवर छान खरडा परतवून घेऊ। तुम्ही पाहू शकता खरड्याला मस्त लालसर कलर आलेला आहे। आणखी थोडं तेल घालायचं आहे। 1 चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे, मिक्स करून घेऊ। खरड्याला 2 ते 3 मिनिटाकरता मध्यम आचेवर छान बारीक करून घेऊ, त्यामुळे खरड्याची चव ही खूप छान येते। या खरड्यामध्ये देठांचा वापर केलेला आहे, त्यामुळे देठं लगेचच बारीक होत नाही। अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटाकरता छान मॅश करून घेतलं तर खरडा खायलाही छान लागतो। देठांचा खरडा तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे खरडा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।